विद्यार्थी मित्र हो, 12वीच्या राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो आहोत. यापूर्वीच्या तासामध्ये आपण 1991 नंतरचं जे जग आहे त्यातील काही घटनांचा आढावा घेतला. शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा जो आढावा आहे तो 5 परिणामांच्या आधारे आपण घेतला. त्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा पहिला घटक आपण बघितला. त्यानंतर एकध्रुवीयतेचा उदय हा दुसरा घटक बघितला. तिसरा घटक आहे तो म्हणजे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप हाही घटक आपण अभ्यासला. चौथा घटक बघितला तो म्हणजे दहशतवाद, टेररिझम, जगामध्ये ही एक समस्या कशी निर्माण झालेली आहे त्याचा अभ्यास केला. त्यानंतर 5वा घटक बघितला बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद. या घटनांचा सविस्तर आढावा आपण घेतला. जागतिक घडामोडी आपण बघितल्या. आज आपल्याला याच पहिल्या प्रकरणातील दुसरा भाग पाहायचा आहे. तो म्हणजे 1991 नंतर जे जगामध्ये प्रमुख देश होते, अमेरिका, रशिया आणि तिसरी महाशक्ती, या देशामध्ये जे झालेले बदल आहेत ते आपण पाहत आहोत. 1945ला दुसरं महायुद्ध थांबलं आणि त्यानंतर जगामध्ये 2 महाशक्ती निर्माण झाल्या होत्या. जगाची 2 भागामध्ये विभागणी होऊ लागली होती. एक अमेरिका प्रणित भांडवलशाही राष्ट्रांचा गट आणि दुसरा रशिया प्रणित साम्यवादी राष्ट्रांचा गट. ही विचारसरणी 1990 पर्यंत चालली. त्यानंतर 1990ला जर्मनीमधील बर्लिनची भिंत त्या ठिकाणी नष्ट करण्यात आली. बर्लिन शहराचं जे विभाजन झालं होतं त्यामुळे साम्यवादाचा प्रसार आणि प्रचार होत नव्हता, म्हणून ते बर्लिन शहराचं एकीकरण करण्यात आलं. त्याचबरोबर रशिया ही जी महाशक्ती आहे ही महाशक्ती नष्ट होऊ लागली. रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्धाचा काळ हा त्या ठिकाणी नष्ट झाला. शीतयुद्धाचा परिणाम नष्ट झाला. अमेरिका एक बलाढ्य महाशक्ती उदयाला येऊ लागली होती. त्याचबरोबर चीन, भारत यासारखे देश विकसित होऊ लागले. भारतासारख्या देशानं अलिप्ततावादी गटांचा तिसरी महाशक्ती निर्माण केली. हे 1991 नंतर जगामध्ये हळूहळू हे बदल होऊ लागले. या 1991 नंतरच्या या जागतिक घडामोडीमध्ये जगातील अनेक देशांनी आपल्या विकासासाठी आणि आयात निर्यातीसाठी, शांततेसाठी काही संघटना निर्माण केल्या. पहिल्या महायुद्धानंतर काही लष्करी संघटना निर्माण झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर काही लष्करी संघटना निर्माण झाल्या होत्या. पण 1990 नंतर मात्र जगामध्ये विकासाचं वारं वाहू लागलं. स्वतंत्र झालेल्या देशांनी स्वयंनिर्णयाचा तत्त्व स्वीकारायला सुरुवात केली. म्हणून त्यातूनच ज्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आहेत. आपल्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे. आपल्या प्रदेशामध्ये सभोवतालचे जे देश आहेत त्यांच्यामध्ये आयात निर्यात वाढली पाहिजे. यासाठी प्रामुख्याने ह्या ज्या 6 संघटना आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिली आहे युरोपीय संघ, दुसरी सार्क, तिसरी बिमस्टेक, चौथी ब्रिक्स, 5वी शांघाय सहकार्य संघटना आणि 6वी आहे ती म्हणजे G20 राष्ट्रांची शिखर परिषद. या प्रत्येक संघटनाचं एक महत्त्व आहे आणि या संघटना अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या आहेत.
समविचारी राष्ट्र या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. शांततेसाठी, सहकार्यासाठी आणि आयात निर्यातीसाठी ह्या संघटना निर्माण झालेल्या आहेत. दुसरं महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला अणुबॉम्ब टाकले आणि जपानला शरण यावं लागलं. त्यामुळं दुसऱ्या महायुद्धानंतर अस्थिरता निर्माण झाली होती. शीतयुद्ध जगामध्ये होत होतं. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष शस्त्रबळाचा, सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांना आपली विचारसरणी स्वीकारायला भाग पाडणं. यातून युरोपीय संघाची सुरुवात झाली. आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून ही विकसित झाली. याच धर्तीवर युरोपीय संघ स्थापन झाला. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकदृष्ट्या परस्परावर अवलंबून असतील. म्हणजे वस्तूची आयात निर्यात करणं, आपल्या देशामध्ये ज्या वस्तू उत्पादित झालेल्या आहेत त्या दुसऱ्या देशांना विकणं, दुसऱ्या देशाच्या वस्तू आपण खरेदी करणं. त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष टळू शकेल. देशादेशातले संघर्ष हे आयात निर्यात वाढल्यामुळे टळू शकतील असे या युरोप खंडातील या देशांचं मत होतं. म्हणून युरोपीय आर्थिक समुदाय या 2 संस्थांची अनुक्रमे 1951 आणि 1957 साली स्थापना झाली. 1951 साली जी संघटना निर्माण झाली ती युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी ECSC नावाची संघटना निर्माण झाली. ECSC बघा, ECSC ही युरोपियन संघटना. ECSC 1951 आणि दुसरी झाली EEC ही 1957 स्थापन झाली. याच्यामध्ये 6 देश होते सुरुवातीला. बघा, युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी, कोळसा आणि पोलाद संघटना, याच्यामध्ये 6 देश होते. ते 6 देश म्हणजे बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटाली, लक्झेंबर्ग आणि नॉर्थलँड्स. तर अशा प्रकारचे या 6 देश होते. त्यांनी ECSC ही आयात निर्यात करणारी संघटना स्थापन केली. पुढे या सर्व संघटना एकमेकात विलीन झाल्या आणि त्याला युरोपियन समुदाय असं नाव दिलं. म्हणजेच युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, आर्थिक सहकार्य करणारी ही संघटना. इथं युरोझोन नावाचं इथं चित्र दिलेलं आहे बघा. युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य. ते युरोझोन म्हणजे काय इथं दिलेले आहे बघा. 1 जानेवारी 1999 साली जगातील चलनांच्या बाजारात युरोचा प्रवेश झाला. जे आता आपल्या देशाचं जे चलन आहे रुपया, तसंच जगामध्ये डॉलर आहे आणि युरोप खंडामध्ये या देशांनी युरो नावाचं चलन सुरू केलं. यामध्ये ब्रिटन, स्वीडन आणि डेन्मार्क यांचा अपवाद वगळता युरोपीय संघाच्या सगळ्या देशामध्ये युरो हे चलन सुरू झालं. युरोपीय संघातील युरो हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारलेल्या देशांच्या भौगोलिक आणि आर्थिक प्रदेशास युरोझोन असं म्हटलं जातं. ज्या देशांनी युरो हे नवीन चलन स्वीकारलं त्याला युरोझोन म्हटलं जातं. 1999 नंतर नवीन चलनाची सुरुवात झाली. इथं दिलेले बघा, जे फिक्कट रंगाचे या चित्रामध्ये दिलेले बघा, युरोझोन हे चलन स्वीकारलेले राष्ट्र आहेत. यामध्ये फिक्कट रंग जो आहे ते युरो झोन क्षेत्र आहे
युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. आणि दुसरं जे गडद रंग आहे ते युरो झोन यामध्ये सहभागी न झालेले युरोप खंडातील हे राष्ट्र आहेत. तर अशा प्रकारे नवीन चलनाला सुरुवात जगामध्ये 1999 नंतर झाली. 1973 मध्ये एका कराराअंतर्गत युरोपीय संसद निर्माण करण्यासाठी एक करार करण्यात आला होता. बघा, युरोप खंडातील या देशांनी एक करार केला की युरोपीय संसद निर्माण झाली पाहिजे, कायदेमंडळ, कायदे केले पाहिजेत त्यांनी. 1980च्या दशकात युरोपीय संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले आणि ते 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली की या सदस्य देशामध्ये बाजारपेठ झाली पाहिजे. फिनलंड, इस्टोनिया, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग, फ्रान्स, स्पेन, आयर्लंड, हे इटाली, स्लोवेनिया, ऑस्ट्रिया, स्लोवाकिया, ग्रीस, सायप्रस, इटाली, लिथुआनिया, लाटव्हिया या देशांनी लाटव्हिया आणि लिथुआनिया हे त्या ठिकाणी युरोमध्ये सामील झाले नाही. तर ह्या बाकी सगळ्या देशांनी युरो हे चलन स्वीकारलं आणि युरोप खंडातील या सदस्य राष्ट्रांची एक संघटना निर्माण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. मास्त्रिक्ट हे शहर आहे, करार झाला तिथं. 1992 साली ते संघ स्थापन झाला. या करारामुळे सहकार्याचा परीघ वाढला, सहकार्य करण्याचं क्षेत्र वाढलं आणि त्यात अंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा समावेश करण्यात आला. म्हणजे ह्या देशांनी एकत्र येऊन आपण सहकार्य केलं पाहिजे. युद्ध हा विकासाचा पर्याय होऊ शकत नाही म्हणून एक संघटना त्यांनी निर्माण केलेली. या करारातून आर्थिक पातळीवर एकीकरण होऊन युरो या चलनाचा उदय झालेला आहे. युरो नावाचं जसं आपण रुपया चलन आपल्या देशामध्ये, तसं या युरोप खंडामध्ये या देशांनी युरो नावाचं चलन स्वीकारलं. युरो हे युरोपियन संघामधील 28 पैकी 19 देशांचं अधिकृत चलन आहे. दैनंदिन व्यवहार करण्याचं चलन त्यांनी युरो असं ठेवलेलं आहे. या देशांना, ज्या देशामध्ये युरो चलन वापरलं जातं त्या देशांना युरो झोन म्हणून ओळखलं जातं. निव्वळ आर्थिक सहकार्य संघटनाच्या दृष्टीने सुरू झालेली युरोपीय सहकार्याची प्रक्रिया विकसित होऊन आता हे संघटन हवामान बदल, पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षा, स्थलांतर अशा विविध धोरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ही संघटना ज्या आहेत, सुरुवातीला आर्थिक सहकार्य करण्यासाठी ही संघटना निर्माण झाली आणि आर्थिक सहकार्यानंतर त्या ठिकाणी यांनी काय केलं, नंतर अनेक त्यांच्या क्षेत्रामध्ये बदल केला, वाढ केली. हवामानातील बदल युरोप खंडामध्ये ते त्यांनी आपल्या कार्यकक्षेमध्ये घेतले. पर्यावरण, आरोग्य, परराष्ट्र संबंध, सुरक्षाविषयक विषय आणि स्थलांतर या सगळ्या बाबीचा समावेश त्या संघटनेमध्ये करण्यात आला विषयांचा. त्यानंतर हे जे शेंगेन क्षेत्र आहे या युरोप खंडामध्ये, तर हे शेंगेन करार झाला बघा 1985 साली. हे शेंगेन करार काय आहे तो आपण बघूया. तर शेंगेन या प्रदेशाची निर्मिती ही युरोपीय संघाची सगळ्यात मोठी कामगिरी मानली जाते. शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशामधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. बघा, हे जे सदस्य राष्ट्र आहेत, अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. यामध्ये कोणकोणते सदस्य राष्ट्र आहेत बघा. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि हा करार लक्झेंबर्ग देशाच्या दक्षिणेकडील शेंगेन या खेडेगावात करण्यात आला. इथं शेंगेन क्षेत्र पान नंबर 10 वर दाखवलेले बघा. तर हे एका
खेडेगावामध्ये हा करार झाला म्हणून याला शेंगेन क्षेत्र असं म्हटलं जातं. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे क्षेत्र दिसू शकेल. तिथं पेनानं गोल राऊंड केलेलं आहे बघा. तर या नकाशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक शेंगेन क्षेत्र दिसतंय. तर अशा प्रकारे एक शेंगेन या खेडेगावामध्ये झालेला करार शेंगेन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेंगेन व्हिसा हा युरोपमध्ये सर्वत्र वापरला जाणारा व्हिसा आहे. व्हिसा म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी असलेला परवाना, विमानाचा परवाना. शेंगेन प्रदेशांतर्गत सीमा नाहीत. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी हे जे क्षेत्र आहे पिवळसर रंगावर तिथं दाखवलेले बघा चित्रामध्ये, या सदस्य राष्ट्रांच्या कुणालाही जायचं असेल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये तर त्या ठिकाणी परवानगीची काही गरज नाही. यामध्ये शेंगेन सदस्य नसलेले युरोपियन सदस्य राष्ट्र आहेत बघा. फिकट त्या ठिकाणी रंगामध्ये दाखवलेले, थोडंसं का जांभळा रंग, फिकट जांभळा आणि गडद जांभळा युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे सदस्य आहेत. शेंगेनचे सदस्य आहेत पण युरोप संघटनेचे सदस्य ते नाहीत. आता शेंगेन व्हिसा म्हणजे काय? तर शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तींना 26 सहभागी देशामध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची परवानगी देते. या शेंगेन क्षेत्रामध्ये सदस्य झालेल्या राष्ट्रांनी या 26 देशामध्ये मुक्तपणे ते प्रवास करू शकतात. याचाच अर्थ युरोपीय प्रवाशांना अंतर्गत शेंगेन सीमावर तपासणी प्रक्रियांना सामोरं न जाता वेगवेगळ्या शेंगेन देशामध्ये थेट प्रवेश मिळवता येईल. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर तपासणी केली जाते त्या नागरिकांची. पण या 26 सहभागी देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांना तपासणी न करता ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास करू शकतात. आणि यातून काय झालं, या प्रदेशात न केवळ युरोपीय संघाचे सदस्य परंतु सदस्य नसणारे व्यापारी आणि पर्यटक हेही एका देशातून दुसऱ्या देशात सहजरित्या व मोकळेपणाने प्रवास करू शकतात. बघा, त्यांना हे संघटनेमुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. या प्रवासात त्यांना तपासणी आणि चौकशीला सामोरे जावे लागत नाही. सद्यस्थितीमध्ये युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत आणि 6 देश या शेंगेन या करारामध्ये सामील झालेले नाहीत. युरोपीय महासंघाचे कार्य कसे चालते बघा. युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद, युरोपीय न्यायालय या 4 संस्था या युरोपीय संघाचं कामकाज चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तो आयोग कसा आहे बघा, युरोपियन आयोग. हा आयोग युरोपियन युनियनचा कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. युरोपियन संसद कशी बघा. युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकाद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. म्हणजे युरोप खंडातील ही एक मोठी संघटना आहे. युरोपियन परिषद कशी बघा. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्रमंत्री, त्याचबरोबर परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद वर्षातून 4 वेळा भरवली जाते आणि युरोपियन युनियनला सामरिक नेतृत्व प्रदान करते. म्हणजे जे समुद्रावर लढणारं जे सैन्य आहे तर असं नेतृत्व, सामूहिक नेतृत्व आणि सामरिक नेतृत्व दिलं जातं. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्याचा आणि करारांचा अर्थ लावते व निवाडा करणे हे त्यांचे कार्य आहे. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशाच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. बघा, अशा प्रकारे ही एक मोठी संघटना आहे. ब्रेक्झिट यावर चर्चा करा असं तिथे दिलेलं आहे बघा. ब्रेक्झिट म्हणजे काय बघा. 2016 साली ब्रिटिश नागरिकांनी जनमताद्वारे युरोपीय संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
तर ब्रिटिश नागरिकांनी तो संघ सोडायला निर्णय घेतला. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने म्हणजे UK औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व समाप्त केले. या UK मधून तो युरोपियन संघामधून UK बाहेर पडला. या प्रक्रियेला ब्रेक्झिट असे नाव दिले. ब्रेक्झिट हे ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने मांडलेले आग्रही मत आहे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला काही स्वातंत्र्य असलं पाहिजे. राज्यसंस्था ही संकल्पना आजचे आपले महत्त्व टिकून आहे हे यातून सिद्ध होते. या अनुषंगाने पुढील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा घडून आणली पाहिजे. अशी चर्चा आता कोरोनाच्या साथीवर शक्य नाही. ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला कौल जागतिकीकरणाच्या विरोधात आहे असे म्हणता येईल का? तर जागतिकीकरण म्हणजे सगळे जग एक झालं पाहिजे, देशाचे तुकडे होता कामा नये, देशामध्ये संघर्ष होता कामा नये. तर या युरोपियन संघातून त्या ठिकाणी युनायटेड किंगडम म्हणजे आपण इंग्लंड किंवा ब्रिटन म्हणतो तो बाहेर पडलेला आहे. ही झाली पहिली संघटना जगामधील महत्त्वाची. दुसरी संघटना आहे ती म्हणजे सार्क, SAARC, साऊथ आसियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन, म्हणजे दक्षिण आशियाई शिखर संघटना. आशिया खंडातील दक्षिणेकडचे जे राष्ट्र आहेत त्यांची ही संघटना आहे, त्याला सार्क म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भारत आहे बघा. 1985 मध्ये बांगलादेशाची राजधानी ढाका येथे सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली आणि सुरुवातीच्या काळात सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, श्रीलंका व मालदीव असे 7 सदस्य देश होते. सुरुवातीला 7 होते. 2007 मध्ये अफगाणिस्तान म्हणजे जे पाकिस्तानच्या पलीकडला देश आहे, अफगाणिस्तान या देशाला सार्क या संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलं. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश व संघटनांना सार्कमध्ये निरीक्षक दर्जा बहाल करण्यात आला. म्हणजे चीन, अमेरिका आणि युरोपीय महासंघाला सुद्धा त्या ठिकाणी निरीक्षकाचा दर्जा देण्यात आला. दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्क संघटनेची निर्मिती करण्यात आली. या अनुषंगानं दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करा म्हणजे साप्टा हा करण्यात आला. साऊथ आसियन हा करार करण्यात आला. दक्षिणेकडचे आशिया खंडातील राष्ट्र पुढे दक्षिण आशिया मुक्त व्यापार धोरण क्षेत्र ही सार्कची मुक्त व्यापार व्यवस्था 2006 मध्ये एका करारांमुळे कार्यान्वित झाली. तर या देशातील राष्ट्रांनी प्राधान्यानं व्यापार करार केलेले आहेत, साप्टा किंवा मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण केलेले आहे, ज्यामुळे 1993ची सार्क प्राधान्य व्यापार संघटना संपुष्टात आली. त्या अगोदर व्यापार संघटना होती 93ची, कारण नंतर तो प्राधान्य व्यापार करार करण्यात आला. त्यामुळं ही व्यापार व्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर बिमस्टेक नावाची ही एक संघटना निर्माण झालेली. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन म्हणजे बिमस्टेकची स्थापना 1997 साली करण्यात आली. बिमस्टेकमध्ये बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागातील एकूण 7 सदस्य देश यामध्ये सामील आहेत. म्हणून बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन विविध क्षेत्रातील तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य करणारी बंगालच्या उपसागरातील ही संघटना आहे सदस्य देशांची. याच्यामध्ये 7 सदस्य देश आहेत. त्यामध्ये दक्षिण आशियातील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे 5 देश, तर आग्नेय आशियातील 2 देश आहेत. आशिया खंडातील
आग्नेयेकडले 2 देश आहेत, एक म्यानमार आणि थायलंड. बिमस्टेक ही जी संघटना आहे, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. वेगवान आर्थिक विकासाला चालना देणं आणि सर्वांच्या स्वारस्याच्या विषयावर सहकार्य घडवून आणणं हे बिमस्टेकचं प्रमुख कार्य आहे. त्यानंतरची चौथी संघटना आहे ती म्हणजे ब्रिक्स. जगामधील युरोप खंडामध्ये असलेली आणि आशिया खंडामध्ये असलेली संघटना आहे. ब्रिक्स ही संघटना 2009 साली ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या पुढाकाराने आकारास आली. या ब्रिक्समध्ये बघा, ब्राझीलचं बी, रशियाचं आर, इंडियाचं आय, चायनाचं सी आणि साऊथ आफ्रिकेचं एस याचे प्रत्येक देशाचे शॉर्ट फॉर्म घेऊन नावाचे त्या ठिकाणी ब्रिक्स नावाची संघटना निर्माण करण्यात आली. 2010 मध्ये त्यात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. ब्रिक्समध्ये सदस्य विकसनशील किंवा नवीन औद्योगिक देश म्हणून ओळखले जातात. मोठ्या व वेगाने वाढणाऱ्या या अर्थव्यवस्थांचा प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर बऱ्यापैकी प्रभाव असतो. ब्रिक्सचे सर्व सहभागी देश हे G20 चे सदस्य देश आहेत. त्यानंतरची 5वी संघटना आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे शांघाय सहकार्य संघटना, SCO. शांघाय हे चीनमध्ये असलेले महत्त्वाचे शहर आहे. शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्र येऊन शांघाय सहकार्य संघटना, शांघाय कोऑपरेशन संघटना ही निर्माण केली. पुढे 2016 साली भारत आणि पाकिस्तान या देशांना या संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलं. गेल्या काही वर्षात या संघटनेनं दहशतवादाविरुद्ध सहकार्याच्या दिशेने महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. राजकीय संवाद, चर्चा, आर्थिक सहकार्य याद्वारे शांतता व स्थैर्य राखणं हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्याला ही संघटना चालना देते. हे भारताच्या शेजारचे देश आहेत. हे शांघाय म्हणजे चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांनी संशोधन आणि तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य, संवाद, चर्चा करण्यासाठी या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतरची शेवटची संघटना जगातील प्रमुख प्रादेशिक संघटनेमध्ये असलेली, तिचं नाव आहे G20. 6वी संघटना बघा, ही G20 संघटना. हे 20 सदस्य राष्ट्र आहेत या संघटनेमध्ये. म्हणून युरोपियन युनियन आणि 19 इतर राष्ट्रांची सरकारे आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये G20 नावाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करण्यात आले. याला G20 असं म्हटलं जातं. त्याचा प्रमुख उद्देश होता की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणं. या युरोप संघामध्ये किंवा युरोप खंडामध्ये आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त करता येईल. 2008 पासून G20चा शिखर परिषदामध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांचे अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री हे भाग घेताना आपल्याला दिसून येतात. प्रत्येक देशाचे अर्थमंत्री, राष्ट्राध्यक्ष किंवा परराष्ट्र मंत्री. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारखी विकसित राष्ट्रे G20चे सभासद राष्ट्र आहेत. विकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे. G20 असलेले देश बघा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चायना, फ्रान्स, जर्मनी, इंडिया, इंडोनेशिया, इटाली, जपान, साऊथ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन असे 20
सदस्य राष्ट्र आहेत. अशा प्रकारे ह्या जगातील प्रमुख 6 प्रादेशिक संघटना आहेत. विद्यार्थी मित्र, हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण 1991 पासूनच्या जागतिक राजकारणातील काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांचे कल पाहिले. सोव्हिएत महासंघाचा ऱ्हास झाला आणि त्यानंतर जगामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या, कोणते बदल झाले, त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढील पाठामध्ये याच बदलांचा संकल्पनात्मक अभ्यास आपण करणार आहोत. या पाठाच्या शेवटी पान नंबर 13 असलेले स्वाध्याय जे आहेत ते स्वाध्याय तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून गृहपाठाच्या वेळीमध्ये प्रत्येकानं हे लिहून काढायचे. त्याचे उत्तरं या पहिल्या प्रकरणामध्ये, पहिल्या पाठामध्ये शोधायचेत. काही अडचण, शंका वगैरे आलेली असेल तर माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर कळवावी. आज हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेले. 2 भागामध्ये हे पहिलं प्रकरण ऑनलाईन त्या ठिकाणी यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण आज थांबूया. बाकीचं दुसरं प्रकरण आपण नंतर पाहूया. धन्यवाद.